मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये बेस्ट बसने रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. ही घटना रात्री साधारण 10 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास घडली, जेव्हा 606 क्रमांकाच्या बसने एका वातानुकूलित बसने डेपोकडे जाण्यासाठी यू टर्न घेत होती. प्राथमिक माहितीनुसार 52 वर्षीय चालकाने ब्रेकऐवजी चुकून एस्केलेटरवर पाय दिल्याने बस थेट प्रवाशांच्या रांगेत घुसली. या दुर्घटनेत 3 महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला असून जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय. या घटनेनंतर स्थानिक दुकानदार आणि मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी जखमींना पाणी व प्राथमिक आधार दिला. स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते भांडूप स्थानकाबाहेरील रस्ता फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे अत्यंत अरुंद झालाय, ज्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभं राहण्याशिवाय पर्याय उरत नाही. या परिस्थितीमुळे बस वळवताना चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही कुर्ला येथे अशाच प्रकारचा बेस्ट बसचा अपघात झाला होता, ज्याची आठवण या घटनेमुळे पुन्हा ताजी झाली आहे.